नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनोने बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। आपण सर्वजण डिसेंबरच्या पेन्शनची आतुरतेने वाट पाहत आहात। आज 28 डिसेंबर तारीख उलटून गेली तरीही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। साहजिकच यामुळे सगळ्यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे। पण मित्रांनो, यावर अतिशय एक महत्त्वाची आणि दिलासादायक एक अपडेट समोर आलेली आहे। नेमकी काय आहे ही बातमी? पैसे 31 तारखेला येणार की 5 तारखेला? आणि डबल हप्ता मिळणार का? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरचा हप्ता उशिरा होण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत। पहिले कारण म्हणजे शासनाकडे सध्या पुरेशा निधीची जुळवाजुळव सुरू आहे। दुसरे कारण म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे काही जणांचे पैसे बाकी होते आणि दिव्यांग बांधवांनी आपले UDID आणि आधार लिंक केल्यामुळे नवीन लाभार्थी देखील वाढले आहेत। त्यामुळे या वाढीव निधीची तरतूद करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे। आता प्रश्न येतो की पैसे कधी जमा होणार? यामध्ये दोन शक्यता आहेत। आपल्या खात्यावर डिसेंबरचे पैसे जमा होऊ शकतात, पण जर 31 तारखेपर्यंत पैसे आले नाही तर मात्र लाभार्थ्यासाठी एक खास योग जुळून येऊ शकतो। होय मित्रांनो, कारण जानेवारीत मकर संक्रांत आणि काही ठिकाणी निवडणुका आहेत। त्यामुळे सरकार डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा हप्ता 5 जानेवारी पर्यंत एकत्रित जमा करण्याच्या तयारीत आहेत। जर दोन्ही हप्ते एकत्र आले तर निराधार आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना 3000 रुपये मिळू शकतात। दिव्यांग बांधवासाठी ही रक्कम 5000 रुपये पर्यंत असू शकते। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दर महिन्याच्या 1 तारखेला पेन्शन देण्याचे आश्वासन दिले होते। त्यामुळे आता सरकार 5 जानेवारीच्या आत ही कारवाई पूर्ण करून लाभार्थ्याचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करेल अशी दाट शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, आता फक्त 3-4 दिवसाची प्रतीक्षा आहे। 31 तारखेला पैसे आले नाही तर आनंदच आहे, नाहीतर 5 तारखेला डबल धमाका नक्कीच होईल। याबद्दल जशी नवीन अधिकृत माहिती येईल ती मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवेन। ही माहिती जास्तीत जास्त गरजू बांधवापर्यंत शेअर करा, म्हणजेच त्यांनाही दिलासा मिळेल। आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।